नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, निसर्गाने कुठलाही भेदभाव न करता प्रत्येकाला हे देहरूपी किंवा शरीररूपी मंदिर बहाल केलेलं आहे. परंतु आधुनिक जीवनशैलीमध्ये आपल्या चुकीच्या जीवनशैलीचा अवलंब करून किंवा फक्त बाह्य सौंदर्यालाच महत्त्व देऊन किंवा भौतिक गोष्टींच्या मागे लागून आधुनिकीकरणाच्या पाठीमागे धावत असताना एकूणच आपल्या शरीराकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो आणि मग अनैसर्गिकरित्या अवेळी शरीरामध्ये वेगवेगळे बदल जाणवू लागतात. हे बदल माझ्या वयामुळे होत आहेत किंवा एखाद्या चुकीच्या सवयीमुळे होत आहेत असं म्हणून त्या बदलांकडेही आपण दुर्लक्ष करतो. मग जेव्हा हे बदल त्रासदायक होऊ लागतात तेव्हा आपण टेस्ट करतो आणि अचानक कर्करोगासारखे पेशंट वाढू लागतात. कर्करोगाची लक्षणं आपल्याला दिसू लागतात आणि त्या पेशंटच्या पायाखालची जमीन सरकते. कुटुंबीय हतबल होतात आणि मग एकूणच त्या पुढचा जो प्रवास आहे त्या पेशंटचा तो एका वेगळ्या मानसिकतेतून घडतो. हा सगळा प्रवास अत्यंत त्रासदायक होतो. मग मुळात या पेशंटचं मानसिक खच्चीकरण न होता या कर्करोगाला कसं स्वीकारायचं, त्याची उपचार पद्धती कशा पद्धतीने करून घ्यायची, ही सगळी माहिती मिळवून घेणं अत्यंत आवश्यक असतं. आज आपण ती कार्यक्रमातून माहिती मिळवून घेणार आहोत. आज यासाठी कारण आज 4 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय कर्करोग दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपण आजचा आपला हा कार्यक्रम ठेवलेला आहे. कार्यक्रमाचा विषय काय आहे तो बघा. आजचा आपला विषय आहे कर्करोग दिनानिमित्त लढा कर्करोगाशी. यावर माहिती देण्यासाठी ज्या गेस्टना आमंत्रित केलेला आहे त्यांचा परिचय करून देते. त्या आहेत डॉक्टर सविता सचिन गोस्वामी. मानसोपचार तज्ज्ञ आहेत मॅडम आणि सायको अँकोलॉजिस्ट आहेत. 1996 पासून त्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईशी संलग्न आहेत. कॅन्सर पेशंट आणि त्यांचे परिवार यांचं त्या समुपदेशन करतात. कॅन्सर संबंधी संशोधनामध्ये त्या सक्रिय सहभाग घेतात. वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी निबंध वाचन केलेलं आहे. दुसऱ्या आपल्या गेस्ट आहेत डॉक्टर शलाका प्रकाश जोशी. मॅम कॅन्सर सर्जन आहेत. सध्या त्या ब्रेस्ट कॅन्सर सर्जन म्हणून टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत आहेत. 2007 पासूनचा त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. मंडळी, विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि आजच्या दिनाचं औचित्य आहे की आपण सखोल माहिती याविषयीची मिळवून घेणार आहोत. तेव्हा तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असतील तर या फोन नंबरच्या माध्यमातून आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी लागणारे फोन नंबर असे आहेत 24908050, 24988050 हे आमचे नंबर आहेत आणि 022 हा STD कोड आहे. मोबाईल धारकांनी देखील या कोडचा वापर करायचा आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेच सुरुवात करते. तुमच्या दोघींचंही सखीच्या मंचावर मी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. 4 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय कर्करोग दिन असं आपण साजरा करतो. खरं तर हे आपण वेगवेगळे जे दिन साजरे करतो ना त्यानिमित्ताने आपण त्या विशिष्ट आजाराविषयी किंवा व्याधीविषयी सखोल माहिती मिळवून घेतो. त्यामुळे अशा कार्यक्रमांचं हे औचित्य आणि ते सादर करण्याचं प्रेक्षकांपर्यंत नेण्याचा आमचाही मानस असतो. मॅम, सुरुवातीला मला आजच्या दिनाच्या निमित्ताने जाणून घ्यायला आवडेल की नेमका कर्करोग होतो म्हणजे काय होतं, शरीरामध्ये असे काय बदल होतात, काय सांगता येईल? तो कर्करोग हा एक असा आजार आहे जिथे शरीराच्या ज्या अवयवामध्ये तो होतो तिकडे त्या अवयवाच्या पेशी, आपण ज्याला म्हणतो सेल्स, त्या खूप वेगाने वाढायला लागतात आणि त्यांचा ही जी ग्रोथ होते त्या ग्रोथमुळे कॅन्सर तयार होतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या जीन्समध्ये काही चेंजेस होतात, त्यामुळे कॅन्सर होतो. आणि त्याची अजून वैशिष्ट्य अशी आहेत की शरीराच्या दुसऱ्या भागापेक्षा हा भाग वेगाने तर वाढतोच, पण तो दुसरीकडे पसरूही शकतो. तो शरीराच्या दुसऱ्या भागामध्ये जाऊन पसरतो आणि त्याला आपण मेटास्टेसिस असं जे म्हणतो ते ह्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे आणि त्याच्यामुळे माणसाचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो. खरं तर तुम्ही आता जे म्हणालात की यामुळे माणसाचा मृत्यू होतो, मुळात मृत्यू हा शब्द आला की पेशंट घाबरतो, पेशंटचे नातेवाईक घाबरतात. सगळ्याच कॅन्सर पेशंटचा किंवा कर्करोग व्याधीग्रस्त असणाऱ्या पेशंटचा मृत्यू होतो असं नाही, पण तरी देखील ही एक भीती, एक दडपण मात्र प्रत्येकाच्या मनात असते. काय नेमकी ही मानसिकता का आहे असं आपल्याला वाटतं? तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे आणि असं बऱ्याचदा होतं. आजही आपल्याकडे कॅन्सर म्हटलं की मृत्यू आणि हे समीकरण इतकं घट्ट झालेलं आहे की त्यामुळे जेव्हा केव्हा कॅन्सरचं निदान होतं तेव्हा प्रत्येक पेशंटला असं वाटतं की झालं, संपलं, आता आपलं काही उरलं नाही. आणि त्याचं कारणही असं आहे की आपल्याकडे हेल्थ लिटरसी म्हणजे ज्याला आरोग्य शिक्षण म्हणतात
ते तितकं अजून पोहोचलेलं नाहीये. लोकांना अजूनही जाणीव नाहीये की कर्करोगावर खूप चांगले आधुनिक उपचार आलेले आहेत. आधुनिक उपचार तपासणीच्या आधुनिक पद्धती आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने उपचार वेगवेगळ्या सेंटर्समध्ये होऊ शकतो. फक्त मुंबईतील टाटा हॉस्पिटल हे खूप नावाजलेलं आहे, लोकांना ते माहिती आहे म्हणून त्यांना असं वाटतं की हे एक सेंटर आहे, पण अजूनही नवीन नवीन बरीच सेंटर्स आहेत जिथे हे उपाययोजना होते. पण ही भीती अशामुळे तयार झाली आहे कारण आपल्याकडे खूप उशिरा लोक उपचारासाठी येतात आणि त्यामुळे तोपर्यंत आजार बराच वाढलेला असतो. त्यामुळे बऱ्याचदा या आजारातून बऱ्या होणाऱ्या पेशंटचं प्रमाण काही अंशी कमी असतं. पण येत्या काही काळामध्ये म्हणजे गेल्या समजा 5 ते 7 वर्षात पाहिलं तर हे चित्रही बदललेलं आहे आणि जितक्या लवकर निदान होईल आणि त्याचे उपचार होईल त्याप्रमाणे बरे होणाऱ्या पेशंटची संख्या चांगली आहे. पण हे समीकरण घालवायचं असेल तर आपल्याला खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, माहिती दिली पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे की हा आजार बरा पण होतो आणि याची काळजी कशी घ्यायची किंवा याच्यासाठी असलेली उपचार पद्धती काय आहे. कदाचित त्यामुळे ते जी भीती आहे ते समीकरण जे आहे ते थोडं त्यांना वेगळं होईल. नक्कीच. आपण जेव्हा 4 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय कर्करोग दिन पाळतो आहोत तेव्हा असा दिवस पाळत असताना आजची आपल्या देशातली स्थिती काय आहे असा जर दृष्टिक्षेप टाकायचा झाला तर काय दिसेल मॅडम? म्हणजे एकूणच थोडंसं आजच्या आपल्या देशामधली कर्करोगांची संख्या काय आहे, महिलांमध्ये किती प्रमाणात आहे किंवा मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये त्याची काय स्थिती आहे, थोडक्यात काही आढावा घेता येईल का आपल्याला? सो जसं तुम्ही म्हणालात की मृत्यू ही माणसाला भीती असते की आपल्याला कशामुळे मृत्यू होईल सांगता येणार नाही. आणि आज वैद्यकीय क्षेत्राने बरीच प्रगती केलेली आहे. त्यामुळे डायबेटीस म्हणा किंवा ब्लड प्रेशर किंवा हार्टचा जो आजार असतो ते आपण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये ठेवलेले आहेत. त्याच्यावर औषधं आज अवेलेबल आहेत. त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतंय आणि तो एक इम्पॉर्टंट कॉज की ऑफ डेथ सगळ्या जगभरामध्ये झालेला आहे. अख्ख्या जगातच याचं एकंदर प्रमाण वाढत आहे. या स्लाईडवर जर तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये ही 2018ची स्लाईड आहे आणि साधारण 18 मिलियन लोकांना जगभरामध्ये कॅन्सर होतो आणि सगळ्यात जास्त त्याचे प्रमाण आहे ते एशियन कंट्रीजमध्ये दिसून येतं. जवळजवळ 50% पेशंट आपले इंडिया, एशिया, साऊथ ईस्ट एशिया इकडनं असतात. आणि मृत्यूचंही हे सगळ्यात मोठं कारण आहे. बाकी आजारांवर जी आपण मात मिळवलेली आहे त्यामुळे कॅन्सर हे एक इम्पॉर्टंट मृत्यूचं कॉज आज झालेलं आहे. पण जसं सविता गोस्वामी मॅडमने सुद्धा आपल्याला म्हटलेलं आहे की सगळेच कॅन्सरचे पेशंट काही कॅन्सरने मरत नाहीत आणि ट्रीटमेंट अवेलेबल आहे, उपचार पद्धती आधुनिक अवेलेबल आहेत आज इंडियामध्येही भारतामध्येही. आणि त्यामुळे जर तुम्ही लवकरच्या स्टेजमध्ये तुमचं निदान झालं तर नक्कीच बरे होऊ शकता. आणि जसं मी आधी म्हटलं की जर दुसऱ्या शरीराच्या दुसऱ्या भागामध्ये हा कॅन्सर पसरू शकतो त्या स्टेजमध्ये जर निदान झालं ज्याला आपण स्टेज 4 म्हणतो तर मग तुम्हाला बरं करणं पेशंटला कुठल्या आम्हाला जास्त कठीण जातं. सो जसं तुम्ही म्हणाल की महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग आढळतात. पुरुषांमध्ये भारतामध्ये आज सगळ्यात कॉमन जो आपण म्हणतो सगळ्यात साधारण जो कॅन्सर दिसतो तो तोंडाचा कर्करोग दिसतो. तिकडे तुमचा तोंडाचा किंवा जबड्याचा किंवा जिभेचा जो कॅन्सर असतो तो भारतामध्ये सगळ्यात जास्त आढळला जातो. आणि दुसरा फुफ्फुसाचा कॅन्सर, सो लंग कॅन्सर ज्याला म्हणतो. सो पुरुषांमध्ये साधारण तोंडाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर, स्टमकचा किंवा पोटाचा कॅन्सर हे सगळ्यात कॉमनली आढळले जातात. स्त्रियांमध्ये हे दुसरे कॅन्सर आढळले जातात. नक्की. स्त्रियांमध्ये कुठल्या प्रकारचे कॅन्सर आढळले जातात त्याविषयी माहिती घेते मॅडम. आपल्याला जळगाववरनं रवींद्र कुडाळकर यांचा फोन आहे, तो फोन आधी घेऊयात. हॅलो. नमस्कार. नमस्कार. रवींद्र कुडाळकर जळगाववरून बोलतोय. बोला. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की एक तर कॅन्सर झालेला रुग्ण शारीरिक मानसिकदृष्ट्या खचलेला असतो. एक तर त्याचं मनोधैर्य आणि त्याची काळजी घेणारे नातेवाईक, कुटुंबातले सदस्य यांनी कशी शुश्रूषा करावी व काळजी घ्यावी पेशंटची, पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं आहे की कॅन्सरचा जो उपचार आहे, काही गरीब उपेक्षित वर्ग असतो, अगदी फी द्यायला पैसे नसतात, तर मोफत किंवा कमी खर्चाचा उपचार कुठे उपलब्ध आहे, त्यांनी कुठे जावं? धन्यवाद.
नक्कीच रवींद्रजी, दोन्ही प्रश्न तुमचे महत्वाचे आहेत. मॅडम, त्यांचा पहिला प्रश्न घेऊन आधी तुमच्याकडे येते की जो मुख्य विषय आहे की मानसिक खच्चीकरण, मला वाटतं तो एक इतका महत्वाचा गाभा आहे या आजारामधला की तिथेच माणूस किंवा पेशंट अर्धा उपचारासाठी नकारतो स्वतःला, किंवा मानसिक उभारी मिळाली की तिथेच तो अर्धा बरा होतो असं आपण म्हणू शकतो, जर आपण उलट्या पद्धतीने जर याचा विचार करायचा झाला तर त्या घरच्या सदस्यांनी कशी काळजी घ्यावी, त्या पेशंटनी यासाठी काय करायला हवं, त्याबद्दल काय सांगाल? खूपच महत्वाचा प्रश्न विचारलाय त्यांनी. आणि जसं आपण बघाल की आपल्या इथे आजही कुटुंब व्यवस्था ही खूप स्ट्रॉंग आहे, खूप प्रबळ आहे. आणि कुठलाही प्रॉब्लेम आला, समस्या आली तर सगळ्यात आधी कुटुंब समोर येतं आणि ते सगळे निर्णय घेतं आणि ते सगळ्या याच्यामध्ये आपल्याला साथ देतं. तसं कर्करोगामध्ये सुद्धा आहे की जेव्हा निदान होतं तेव्हा जास्त जबाबदारी ही फॅमिलीवर असते. आणि पेशंट जे आहे, पेशंटला कोणी दुखावत नाही, पेशंटवर जास्त कोणी याचं वर्डन टाकत नाही. तर त्यामुळे होतं कसं की मानसिक जो सगळा काही टोल आहे, जो काही सगळं दडपण आहे, ते बऱ्याचदा फॅमिली मेंबर्सवरती येत असतं आणि त्यांना खूप महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात. आर्थिक सगळं व्यवस्थापन करायचं असतं, कुठली ट्रीटमेंट द्यायची, कुठल्या हॉस्पिटलला द्यायची, मग घर सोडून दुसरीकडे जायचं. तर हे खूप मोठं बर्डन आहे. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं मला हे सांगावंसं वाटतं की आपल्याकडे जसं पहिला प्रश्न होता की मानसिकता जी आहे ते आपण घाबरतो आणि सगळ्यात आधी लपवायला बघतो की आपल्या पेशंटला काही सांगायचं नाही, सांगितलं तर मग त्याला शॉक बसेल. आणि मग हे न सांगण्याच्या याच्यामध्ये काय होतं, फॅमिलीवर जास्त बर्डन येतं. सगळी लपवा छपवी करत असताना कसं होतं की डॉक्टरांनाही ते सांगत असतात की तुम्ही सांगू नका, आमच्या पेशंटशी बोलू नका. यामध्ये संवाद नाही झाला तर तुम्ही पेशंटचा जो ताण आहे तो कसा रिलीज करणार? पेशंटला जर कळलं नाही की त्यांना नेमकं काय, कशी तयारी करायची आहे, कसं सामोरं जायचंय, तर मग तुम्ही सगळी ही जी हा सगळा जो प्रवास आहे, जो खडतर आहे, त्याच्यात पेशंटची साथ तुमच्याकडे कशी घेणार? म्हणून सगळ्यात आधी तुमच्या पेशंटशी मोकळेपणाने बोला. त्यांना जो काही ताण आहे ते व्यक्त करू द्या. त्यांना रडायचं असेल, त्यांना सांगायचं असेल, त्यांना पुढची काय काळजी वाटते ते ऐकून घ्या. आणि हे करत असताना तुम्ही स्वतःची सुद्धा काळजी घ्या. कारण या सगळ्या धावपळीमध्ये तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं तर पुन्हा आणखीन एक नवीन पेशंट घरामध्ये तयार होतो, ज्याला आणखीन वेगळे आजार होण्याची शक्यता असते, कारण एवढा ताण पडतो सगळा. तर म्हणून सगळ्या कुटुंबाने एकत्रितपणे येऊन थोड्या जबाबदाऱ्या विभागून घेतल्या तर एकावर दडपण येणार नाही. शिवाय कायम आपल्या जो पेशंट आहे त्याला समजावून सांगत राहिलं की आहोत आम्ही तुमच्या जोडीला आहोत, आमचं पाठबळ आहे, आम्हाला जे शक्य आहे ते आम्ही करू. प्रत्येक वेळी आर्थिक गरज महत्वाची नसते. कधी कधी दोन शब्द बोलणं, त्याचं जे व्यक्त आहे ते मोकळेपणाने ऐकून घेणं, हे सुद्धा खूप महत्वाचं ठरतं. आणि मला वाटतं त्यासाठी फॅमिलीची मोठी गरज आहे. तर फॅमिली मेंबर्सला हे करताना आय थिंक थोडं एक्सटेंडेड सपोर्ट, कधी कधी हे एकट्याने होत नाही की कसं बोलायचं पेशंटशी, काय सांगायचं त्याला. खूप मोठे मोठे प्रश्न पडतात की मी कसं सामोरं जाऊ. बोलणं सुद्धा खूपदा कमी होऊन जातं की नको, मी गेलो आणि काय विचारला अवघड प्रश्न तर उत्तर कसं देऊ. मग तो संवाद एकदम बंद होऊन जातो आणि ती मोकळीक जी आहे रिलेशनशिप मधली ती बऱ्याचदा कुठेतरी संपल्यासारखी होते. तर म्हणून मोकळेपणाने बोला. आणि गरज पडली तर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञ असतात, वेगवेगळे व्हॉलेंटियर्स, काउन्सिलर्स असतात, त्यांची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता. ते तुम्हाला वेळोवेळी, प्रत्येक वेळी सगळ्या सफरीचा एकाच वेळी तुम्हाला अंदाज घ्यायचा नाहीये. टप्प्याने जा, एक एक टप्पा बघून चाला. कारण एवढी ताकद नसते त्या क्षणी की पुढे काय होईल, 10 वर्षांनी काय होईल आणि 20 वर्षांनी काय होईल. म्हणून त्या क्षणी जे गरजेचे आहेत ते महत्वाचे निर्णय वेळोवेळी इतरांचा सहभाग, इतरांचा हेल्प घेऊन तुम्ही डेफिनेटली पुढे जाऊ शकता. मोकळेपणाने बोलणं हा भाग फार महत्वाचा, खूप महत्वाचा. मॅडम, दुसरा प्रश्न त्यांचा होता रवींद्रजींचा की आर्थिक परिस्थिती नाहीये आणि ट्रीटमेंट घ्यायची आहे किंवा ग्रामीण भागामध्ये आहेत, कुठे जाऊन ट्रीटमेंट घ्यायची, असे असंख्य प्रश्न असतात. त्या संदर्भात काय मार्गदर्शन कराल? सो जसं आपण म्हणतो ही ट्रीटमेंट कॅन्सरची जी उपचार पद्धती आहे ती खरंच लॉंग चालते. म्हणजे ही असं 2 दिवसामध्ये ऑपरेशन होऊन पेशंट घरी जाईल अशी सिच्युएशन युजली नसते. त्यामुळे 8 ते 9 महिने ऑपरेशन नंतर लागणारी किमोथेरपी, त्याच्यानंतर कधी कधी लागणारं रेडिएशन, ही सगळी ट्रीटमेंट लॉंग असते. आणि सेंटर्स आज अवेलेबल आहेत भारतामध्ये, पण कदाचित तुमच्या घराच्या ती जवळही नसतील. ग्रामीण भागामध्ये कितपत कॅन्सरचा उपचार पद्धती सगळ्या अवेलेबल आहेत
डेफिनेटली सगळ्या उपचार पद्धती नसतील ज्या आम्हाला टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये किंवा शहरातल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. पण जर बऱ्याच सोशल सर्व्हिस सेंटर्स आहेत आणि अशा संस्था आहेत ज्या तुम्हाला राहायचा वगैरे काहीतरी सोय करून देतात मोठ्या शहरामध्ये. जर तुम्ही डॉक्टरांशी आपल्या बोलून तुम्ही जाणून घेऊ शकता की एक्झॅक्टली किती वेळ तुम्हाला शहरात राहिलं पाहिजे, किती वेळा तुम्ही घरी जाऊन येऊ शकता वगैरे. आणि आर्थिक मदत सुद्धा होते, बऱ्याच प्रमाणामध्ये आर्थिक मदत होते. सोशल सेंटर्स असतात हॉस्पिटलमध्ये असोसिएटेड आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा एक जनरल फॅसिलिटी असते. गव्हर्नमेंटने सुद्धा बऱ्याच ठिकाणी कॅन्सरची ट्रीटमेंट देणं चालू केलेलं आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशनची हॉस्पिटल असतात. आपल्याला थोडाफार तर खर्च करावा लागतो की आपण कुठेतरी शहरामध्ये जाऊन थोडे टेस्ट करून घेऊ, पण मदत अवेलेबल असते. तुम्ही ते सही म्हणजे योग्य ठिकाणी मदत मागितली तर तुम्हाला मदत मिळेल. आणि त्याचं हे कारणच असं आहे की तुम्ही जर आला नाहीत लवकर तर तुमची ऍडव्हान्स स्टेज होते आणि ऍडव्हान्स स्टेजमध्ये मग जास्तीत जास्त आणखीन पैसे लागतात ट्रीटमेंटला. तर जितक्या लवकर तुम्ही डॉक्टरकडे जाल तितक्या लवकर आणि तितक्या कमी पैशामध्ये तुमचं ट्रीटमेंट होऊ शकते. अगदी महत्वाचं. त्यात थोडंसं मला सांगावंसं वाटतं की जिथे कुठे तुम्ही ट्रीटमेंट घेता तिथे समाजसेवा विभाग असतो. त्या विभागामध्ये जाऊन तुम्हाला खूपशी इन्फॉर्मेशन मिळू शकते, माहिती मिळू शकते. आणि जसं डॉक्टरांनी आता सांगितलं की खूप वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, सेमी गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, खूप साऱ्या सेवाभावी संस्था याच्यात मदत करतात. तर या सगळ्यांची एक यादी सुद्धा असते जी तुम्हाला त्या ठिकाणाहून मिळू शकते की त्या हॉस्पिटलमध्ये कोण कोण काम करते आणि कशा स्कीम्स तिथे अवेलेबल आहेत. तर मला वाटतं माहिती घेणं, विचारपूस करणं हे सुद्धा फार गरजेचं आहे याच्यामध्ये. अगदी अगदी. मॅडम, या प्रश्नांना उत्तर देण्यापूर्वी आपण पुरुषांमध्ये साधारणतः आढळणारे जे कर्करोग आहेत त्याविषयी बोललात. महिलांमध्ये आपण सांगत होता की प्रामुख्याने कुठले कर्करोग आपल्याला जास्त आढळून येतात, त्याबद्दल काय सांगा? कर्करोगाचं जर तुम्ही पूर्ण प्रमाण बघितलं ते पुरुषांमध्ये जास्त आढळतं, महिलांमध्ये थोडं कमी असतं कर्करोगाचं प्रमाण. पण महिलांमध्ये सगळ्यात महत्वाचे कर्करोग दोन म्हणजे स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. तर भारतासारख्या देशामध्ये एक साधारण 10 ते 15 वर्षापूर्वी गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग जास्त आढळला जात होता. पण आज बऱ्याच त्याच्या उपचार पद्धती अवेलेबल आहेत, त्याचं डिटेक्शन अर्ली झालेलं आहे. त्यामुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग कमी होऊन आता स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे. पण हे दोन सगळ्यात साधारणपणे आढळले जाणारे कर्करोग स्त्रियांमध्ये आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे पुरुषांमध्ये दिसतात ते आतड्याचा कॅन्सर किंवा पोटाचा कॅन्सर ते सुद्धा स्त्रियांमध्ये आढळले जातात. नक्की नक्की. मंडळी, अशीच माहिती आपण घेणार आहोत, परंतु इथे घेते छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. कर्करोग दिनानिमित्त लढा कर्करोगाशी हा आजचा आपला विषय आहे. डॉक्टर सविता गोस्वामी आणि डॉक्टर शलाका जोशी आपल्याला यावर माहिती देत आहेत. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण सांगत होतो की साधारणतः पुरुषांमध्ये कशा पद्धतीचे कर्करोग आढळतात आणि स्त्रियांमध्ये कोणत्या प्रकारचे प्रामुख्याने आढळतात. परंतु याची लक्षणं काय आहेत? म्हणजे असं होतं जे की लक्षणं माहिती आहेत, आपल्याला ते दिसत आहेत, पण तरीही व्यक्ती दुर्लक्ष करतो. हे काय आहे? प्रामुख्याने असे कोणती लक्षणं आहेत मॅम की जी जाणवल्या आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे? जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की आपलं आधुनिक जीवन खूप धकाधकीचं झालंय आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःची काळजी घ्यायला कधी कधी विसरतो आणि त्यामुळे एखादं लक्षण आपण बऱ्याच वेळा त्याच्याकडे निर्लक्ष करतो आणि ते आपण डॉक्टरकडे लवकर जात नाही. पण कॅन्सरची अर्ली साईन्स अशा असतात की त्याच्यामध्ये दुखत नाही आणि जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात आणि ते खूप लेट स्टेजमध्ये येतात आणि आम्ही कधी कधी थोड्याशा रागाने त्यांना विचारतो की तुम्ही आला का नाहीत आमच्याकडे, तर ते प्रामुख्याने सांगतात की दुखलं नव्हतं म्हणून आम्हाला वाटलं साधी गाठ आहे वगैरे. सो याची जी लक्षणं आहे ती दुखेपर्यंत थांबायची आपल्याला गरज नाही. आपल्याला दुखायच्या आधीच डॉक्टरकडे जाऊन दाखवायचं आहे. तर शरीराच्या कुठल्याही भागामध्ये आलेली गाठ, स्तनामध्ये म्हणा किंवा दुसऱ्या चामडीमध्ये म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्याही भागामध्ये जर काही अनयुज्युअल आपल्याला गाठ जाणवली, त्याच्यात दुखत नसेल तरीही, कुठल्याही भागात होणार रक्तस्राव, जसं मासिक पाळी जी महिलांना येते महिन्याला, त्याच्या व्यतिरिक्त होणारं कुठलंही मासिक पाळीसारखं ब्लिडिंग किंवा एखादा न बरा होत असलेला खोकला जो 1-2 महिने आपण उपचार पद्धती करूनही जात नाहीये, खोकल्यामधून येणारं रक्त, लघवीच्या किंवा
संडासच्या जागे रक्तस्राव होत असेल तर तो होणार रक्तस्राव काही बदललेल्या आपल्या हॅबिट्स लघवीच्या किंवा दुसऱ्या बदललेल्या कुठल्या हॅबिट्स की जास्त फार वेळा तुम्हाला शौचाला जावं लागतंय किंवा कमी वेळा जावं लागतंय किंवा कॉन्स्टिपेशन होतंय, दिवसातनं 4-5 वेळा जावं लागतंय, असं आधी होत नव्हतं. सो जे आधी होत नव्हतं कधी आणि असं कुठलाही असा एखादा सिम्पटम तुम्हाला जाणवेल की जो आपल्या रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं आहे, तर ते कर्करोगाचं रक्षण असू शकतं. कुठलाही एखादी न बरी होणारी जखम, जर तोंडामध्ये कुठली जखम असेल आणि त्यांनी थोड्या रेग्युलर उपचार पद्धतीने ती जर बरी होत नसेल, तर ही जखम ही कर्करोगाचं एक अर्ली साईन असू शकते आणि त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टरकडे लवकर जाणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. आणि ह्या गोष्टींना आपल्या दैनंदिनीच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये दुर्लक्षित होतात. म्हणजे झालं असेल काही काळापुरता, मला माझ्यामध्ये हा बदल झाला असेल, होईल आपोआप नीट, माझं रुटीन बदललं म्हणून हे झालं असेल, अशा प्रकारचं सगळं आपण बघतो त्याकडे आणि मग दुर्लक्ष होतं असं आपल्याला दिसतं. आणि मग वेळ निघून गेल्यानंतर स्टेजही दुसऱ्या स्टेजवर, तिसऱ्या स्टेजवर ते गंभीर स्वरूप धारण करू शकतं. मॅडम, इथे ना मला महत्वाचा मुद्दा असा सांगायचा आहे की कुटुंबाचा सपोर्ट हा फार महत्वाचा असतो. आपल्याकडे आपण असं बघतो ना, बऱ्याचदा दिसतं की आपल्या घरामधल्या एखाद्या व्यक्तीला कर्करोग निदान झालेलं आहे, तर कुटुंबच आधीच्या आधी लपवण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे यांना सांगू नको, समाजापासून हे सगळं लपवून ठेवायचं. ही काय मानसिकता आहे? मग कुटुंबाची भूमिका अशा वेळी किती महत्वाची असं आपल्याला वाटतं? कुटुंबाची भूमिका खूप महत्वाची आहे, पण ही लपवाछपवी का, जसं थोड्या वेळापूर्वी जो प्रश्न विचारला होता, तर सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की मी म्हटलं होतं की समाज अजूनही हे स्वीकारत नाहीये. कॅन्सरला कलंक मानला जातो. कॅन्सर झाला म्हणजे आता या घरामध्ये आपण लग्न करायचं नाही किंवा त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाही, असे कितीतरी आमचे पेशंट्स येतात इथे. मुंबईमध्ये हे कमी प्रमाणात पाहायला मिळतं किंवा शहरी भागामध्ये हे कमी प्रमाणात पाहायला मिळतं, परंतु खेडेगावातून, इंटिरियरमधून जे आमचे पेशंट येतात ते बऱ्याचदा आम्हाला असे अनुभव सांगतात की खूपदा त्यांना वाळीत टाकल्यासारखी ट्रीटमेंट दिली जाते. खूपदा त्यांच्याशी अशी वागणूक केली जाते की अलिप्त ठेवायचं, त्यांच्याबरोबर मिसळायचं नाही, समारंभ त्यांना काही देवाणघेवाण करायची नाही, बोलवायचं नाही. किंवा त्या घरातली म्हणजे एखादा आमचा लहान मुलं जी आमची कॅन्सर पीडित असतात, जेव्हा ती शाळेत जातात किंवा ते गावात वेगळं काढलं जातं किंवा त्या मुलाशी कोणी खेळत नाही, तर ही जी मानसिकता आहे, तर ही समजा बदलायची असेल, तर आज समजा हे माझ्या घरात आहे, तर कॅन्सर असा नाहीये की तो ठराविक कोणाच्या घरात होणार आणि अमक्याच्या घरात होणार नाही, तो कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे समाजाने हा विचार करायला हवा आणि याच्यामध्ये फॅमिलीचा रोल महत्वाचा आहे. कारण फॅमिली ही काय फक्त 4 लोकांचं कुटुंब नसतं, फॅमिली ही एक्सटेंडेड फॅमिली असते. तेव्हा जेव्हा कोणाला असा आजार होतो तेव्हा इतर फॅमिली मेंबर्सने, एक्सटेंडेड जी आपली किंवा मोठी जी आपली आपण म्हणतो ना, इतर वेळी लग्नाच्या वेळी केवढा आपला मोठा कुटुंबाचा गदारोळ असतो मोठा, तर ते सगळं कुटुंब जर एकत्रितपणे येऊन म्हटलं की हरकत नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तर तो धीर येईल. पण तसं होत नाही. बऱ्याचदा काय होतं की मुळात आजार झाल्यानंतर काय होतं की लपवायला सुरुवात होते की म्हणजे हा एक मुद्दा मला महत्वाचा सांगावासा वाटतो आणि डॉक्टर सुद्धा अग्री करतील याच्याशी की आजार झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय असतं की आजार आता झालाय, याचं काय करायचं पुढे, कसं नियोजन करायचं, ट्रीटमेंट कुठे घ्यायची, हे महत्वाचं आहे. परंतु आपल्याकडे उलटं होतं, आजार झालाय आता कोणाला सांगायचं नाही, कोणापासून लपवायचं, फोन केले तर काय म्हणायचं, आणि हॉस्पिटलला जाऊन आलो कुणी विचारलं, कुणी पाहिलं तर हे काय म्हणजे ह्या सगळ्यामध्ये एवढी एनर्जी जाते आणि याचं प्लॅनिंग करण्यामध्ये एवढं मानसिक त्रास होतो की विचारलं तर काय सांगू, कसली ट्रीटमेंट चालू आहे. तर ही लपवाछपवी मेजरली या गोष्टीमुळे होते. का तर असं वाटत नाही त्या व्यक्तीला की मला सामावून घेतलं जाईल किंवा मला समजून घेतलं जाईल. तर दृष्टिकोन बदलणं खूप महत्वाचं आहे आणि कुठेतरी फॅमिलीने याच्यासाठी पेशंटला म्हणा किंवा स्वतः थोडं धाडस करून या गोष्टी हँडल केल्या पाहिजेत. आणि समजा तुम्ही सांगितलं आणि लोकांनी त्या वेळापुरतं तुम्हाला थोडंसं वेगळी वागणूक दिली, तरी जेव्हा उद्या पुढे जाऊन तुमचं एक उदाहरण राहील लोकांसमोर. आणि हे आम्ही बघतो, इतकी वर्ष आम्ही हे पाहिलेलं आहे की जेव्हा पेशंट बरे होतात किंवा जेव्हा पेशंट त्याच्याशी लढा देतात, त्यानंतर तो पेशंट हा एक उदाहरण असतं की बघा त्यांनी ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली त्यामुळे असं झालं. तर हे उदाहरण कुणीतरी पुढे होऊन द्यायला पाहिजे लोकांना,
तरच ही मानसिकता बदलणार आहे आणि याच्यामध्ये फॅमिलीचा मोठा रोल आहे. म्हणून तुम्ही दोनदा हा प्रश्न विचारला आणि मला कळतंय की हा मुद्दा फार तितकाच महत्वाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आहे. कारण आपल्याकडे ना कुटुंबामधनं जर सपोर्ट नसेल तर त्या पेशंटचं खच्चीकरण होणार. आधी कुटुंब आहे जे त्याला सपोर्ट करणार आहे. म्हणून मी वारंवार त्या मुद्द्याकडे येते की कुटुंबाचा सहभाग हा फार महत्वाचा असतो आणि त्यांनी धीर देणं फार महत्वाचं असतं. पण मॅडम, जसं आता मॅडमने उल्लेख केला ना की एक अशा प्रकारचा स्टिग्मा आहे की मग आता कॅन्सर झालं तर यांच्याकडे आपण म्हणजे लग्न करायचं की नाही वगैरे इथपर्यंत जर समाजामध्ये आपल्याकडे विचार होत असेल तर कुठेतरी हा प्रश्न महत्वाचा वाटतो की कर्करोग हा अनुवंशिक आहे का? त्याच्याबद्दल काय सांगाल? सो कर्करोग हा नक्कीच अनुवंशिक नाही. काही फॅमिलीजमध्ये त्याचं जास्त प्रमाण आढळलं जातं. सो ॲट द मोस्ट 10% टोटल जे कर्करोग आहे त्यापैकी फक्त 10% ना काहीतरी अनुवंशिक असू शकतो कारण, पण मोस्टली 90% ऑफ द टाइम्स हा अनुवंशिक नाही. बर, म्हणजे हा कोणालाही होऊ शकतो. पण ज्यांच्या घरामध्ये जसं ब्रेस्ट कॅन्सरचं म्हणाल तर तुमच्या आईला, मावशीला किंवा बहिणीला किंवा कझिनला कोणालाही कॅन्सर असेल ब्रेस्टचा आणि ओव्हरीचा किंवा 2-3 स्त्रियांना जर घरामध्ये हा कॅन्सर असेल तर त्याच्यामध्ये अनुवंशिक असण्याची शक्यता जास्त असते. आणि मग तसं जर डॉक्टर जेव्हा आम्ही पेशंट बघतो आणि तसं जर आम्हाला आढळलं तर आज त्याच्या टेस्टिंगही काही करून घेऊ शकतो आपण आणि त्याच्यामध्ये आपण काही प्रिव्हेन्शनसाठी पण काही ऑपरेशन किंवा काही औषध किंवा काही स्क्रीनिंग टेस्ट हे आपण त्यांना अप्लाय करू शकतो. सो अनुवंशिक पण हा फक्त 10% आहे आणि ते पण जर हा 30 ते 40 किंवा याच्यापेक्षा लहान वयामध्ये जर हा कॅन्सर झाला तर त्याच्यामध्ये अनुवंशिक होण्याची शक्यता जास्त असते. जनरली जसं तुम्ही आधी म्हणालात कॅन्सरचं वय जे आहे ते आपल्याला 50 ते 60 किंवा त्याच्या पुढच्या वयामध्ये हा आढळला जातो आजार. हा लहान वयाचा आजार नाहीये. पण समहाव आपल्या देशाचा पॉप्युलेशन पिरामिड जे आहे त्याच्यामुळे आपल्याकडे 40 ते 50 या वयोगटामध्ये खूप जास्त लोकसंख्या आहे आणि त्यामुळे भारतामध्ये पर्टिक्युलरली आणि काही दुसऱ्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये 40 ते 50 या वयोगटामध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त आढळतं. आणि लहान मुलांमध्ये लकीली या कॅन्सरचं प्रमाण खूप कमी आहे. पण जर लहान मुलांमध्ये हा झालाच कॅन्सर तो बरे होण्याचे सुद्धा चान्सेस खूप जास्त आहेत. बर, नक्कीच. आपल्याला कोल्हापूरवरनं धनश्री चौगुले प्रश्न विचारतायत. हॅलो हॅलो हॅलो. हा धनश्री, प्रश्न विचारा आपला. हॅलो. हॅलो, आपला आवाज येतोय धनश्री? सलग हा, प्रश्न येतोय विचारा. मॅम. हो. मॅम ऍक्च्युली माझ्या पप्पांचं ऑपरेशन झालेलं जिभेचं कॅन्सरचं 10 वर्षापूर्वी. तर त्यांना अजून सुद्धा लाळ येत नाहीये. त्याच्यासाठी प्रश्न होता. त्याच्यासाठी काय करता येईल काय? नक्कीच धनश्री, तुमचा प्रश्न पोहोचलेला आहे. डॉक्टर शलाका काय सांगाल? सो तुम्ही जे सांगितलं आम्हाला की लाळ येणं कमी झालंय, हा एक खूप साधारण साईड इफेक्ट आहे, फार कॉमन साईड इफेक्ट आहे जो आम्ही मुखाचा किंवा तोंडाचा ज्यांना कॅन्सर होतो, जिभेचा किंवा जबड्याचा, त्या अशा पेशंट्समध्ये पाहतो. त्याचं कारण त्यांना मोस्टली रेडिएशन थेरपी सुद्धा लागली असेल. कारण एकदा मुखाच्या कॅन्सरचं ऑपरेशन झालं की त्याच्यानंतर जी रेडिएशन थेरपी घ्यावी लागते त्याच्यामुळे तोंडातली लाळ येण्याचे प्रमाण कमी होतात. सो हा एक साईड इफेक्ट आहे आणि अनफॉर्च्युनेटली कॅन्सरची जेव्हा ट्रीटमेंट होते तेव्हा थोडे साईड इफेक्ट जे असतात ते लॉंग लास्टिंग असतात, म्हणजे काही आयुष्यभरही राहतात. असे साईड इफेक्ट सुद्धा आम्हाला दिसतात. आपण कितीही ते साईड इफेक्ट्स कमी करायचा प्रयत्न केला तरी थोडे साईड इफेक्ट्स राहतात आणि हा कदाचित त्याचाच साईड इफेक्ट आहे आणि त्याला फारसं अजून काही उत्तर आमच्याकडे नाही आहे. नक्कीच. मॅम, अशाच प्रकारे एक महत्वाचा प्रश्न असा असतो की या कर्करोगाविषयीची माहिती सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत गेली पाहिजे, तळागाळापर्यंत गेली पाहिजे. त्यासाठीच रुजुता कुशलकर या स्वतः यांना कर्करोग झाला आणि त्यांना त्यातनं काही प्रश्न भेडसावले आणि मग हे भेडसावलेले प्रश्न जे आहेत ते इतर पेशंटच्याही कामी यावेत म्हणून त्यांनी साध्या सोप्या मराठी हिंदी भाषेमध्ये एक वेबसाईटच्या माध्यमातून याविषयीची माहिती लोकांपर्यंत दिलेली आहे. तर ती माहिती काय आहे, कशा पद्धतीची आहे, त्याचप्रमाणे या पेशंटमध्ये जेवणाचे जे काही रिस्ट्रिक्शन्स असतात त्याच्यामुळे त्यांच्या तोंडाची चव जाते. तर अशा पेशंटसाठी चविष्ट आणि रुचकर असे खाद्यपदार्थ कसे बनवू शकतात याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. तर रुजुता कुशलकर यांची एक ध्वनिचित्रफित आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. बघूयात ती ध्वनिचित्रफित. मी रुजुता कुशलकर. 2006 मध्ये मला एका दुर्मिळ प्रकारच्या कॅन्सरचं निदान झालं, कॉर्टिकल थायमोमा स्टेज 3.
7 सेंटीमीटर बाय 6 सेंटीमीटरचा हा ट्यूमर हृदयातून निघणाऱ्या रक्तवाहिन्यांना आवळून हृदयाला चिकटून डाव्या फुफ्फुसातही शिरला होता. एक असफल शस्त्रक्रिया, 6 किमोथेरपी आणि 33 रेडिएशनचे सीटी असे ह्याच्यावर उपचार झाले. या सगळ्या भयंकर संकटातून आणि उपचारांमधून जात असताना मला आणि माझ्या यजमानांना डॉक्टर कमलेश यांना असं जाणवलं की उच्च शिक्षित असूनही कॅन्सरच्या व्यावहारिक बाजूंबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. किमोमध्ये केस होत जातात आणि उलट्या होतात एवढीच मौलिक माहिती मला होती. या आजाराबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात एवढी भीती आहे, एवढी दहशत आहे आणि अज्ञान आहे की 2 विरुद्ध टोकाच्या गोष्टी लोक बोलत असतात. हळूहळू आमच्या अनुभवातून, आमच्या अभ्यासातून आम्ही काही शिकत गेलो, छोटे छोटे उपाय करत गेलो. कॅन्सरवरची माझी ट्रीटमेंट चालू असताना अन्नावरची वासना पूर्ण गेलेली. नेहमीचं वरण भात, भाजी, चपाती हे जेवण बघूही वाटायचं नाही आणि गोधडी खाते की भाकरी खाते इतपत तोंडाची चव गेलेली. अशा वेळी अनेक पदार्थांवर प्रयोग केले आणि हे जे नवीन पदार्थ बनवले ते झटपट बनणारे आणि पौष्टिक तर होतेच पण चवदारही होते. दुसऱ्या पेशंट्स बरोबर जेव्हा हे पदार्थ या पाककृती शेअर केल्या तेव्हा त्यांनाही त्याचा खूप फायदा झाला. हाच पाककृती घेऊन आले आहे रुजुताज हेल्थ पॅलेट या माझ्या YouTube चॅनेलवर. रुग्णांसाठी बनवलेल्या बिनतिखट, झटपट होणाऱ्या स्वादिष्ट पाककृती. अन्न हे पूर्ण ब्रह्म असा विश्वास ठेवून आपण जर सात्विक आहार घेतला तर कॅन्सरच काय कुठल्याही आजाराला आपण समर्थपणे तोंड देऊ शकतो असा माझा विश्वास आहे. cancermanthan.com ही वेबसाईट आणि रुजुताज हेल्थ पॅलेट हे YouTube चॅनल या 2 माध्यमातून मी कॅन्सरशी लढताना केलेले प्रयोग आणि मला आलेले अनुभव हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते दुसऱ्या रुग्णांनाही उपयोगी पडतील अशी आशा आहे. रुग्ण बरे व्हावे म्हणून अविश्रांतपणे झटणाऱ्या डॉक्टरांना सर्व रुग्णांच्या वतीने मी कृतज्ञतापूर्वक नमस्कार करते. खरोखर रुजुता कुशलकर यांचा हा उपक्रम खूपच स्तुत्य असा आहे. आणि मॅडम, समाजामधनं आता खूप जागरूकता वाढलेली आहे आपण असं म्हणतोय, पण काही असा टक्का लोक आहेत की जे समोर येऊन सांगतात, त्यांचा अनुभव शेअर करतात. अनेक जण पुस्तकं लिहितात, अनेक जण आता ब्लॉग्समधनं देखील आपले अनुभव शेअर करतात, जेणेकरून दुसऱ्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. हे सगळं बोलत असतानाच एकंदरीत असा तुमच्याकडे एखादा अनुभव आहे का की ज्यामुळे समुपदेशनानंतर त्या पेशंटमध्ये एक सकारात्मक बदल जाणवला? त्याबद्दल काही सांगता येईल का? हो, असे बरेच किस्से आहेत, परंतु त्यातला एक किस्सा मी सांगते की बोन अँड सॉफ्ट टिश्यूचा म्हणजे बोनचा जो कॅन्सर असतो, हाडाचा जो कर्करोग असतो, तर अशी एक 12-13 वर्षाची मुलगी असेल, तर तिच्या आई वडिलांनी ते वेगळ्या राज्यातून आले होते. तिथे त्यांनी विचारलं, तिथे त्यांनी तपासण्या केल्या आणि तिथे सांगण्यात आलं की आजार पसरलेला आहे आणि त्यामुळे तो जो पाय आहे तो काढावा लागेल. आणि ही गोष्ट ते स्वीकारायला तयार नव्हते, म्हणून ते टाटा हॉस्पिटलला आले. परंतु आजार पसरला असल्यामुळे पुन्हा इथे सुद्धा तेच त्यांना सांगण्यात आलं की नाही, पाय काढावा लागेल. परंतु आई वडिलांची तरी सुद्धा ही गोष्ट स्वीकारण्याची तयारी नव्हती की असं कसं, पाय कसा काढणार, ही तर मुलगी आहे, हिचं पुढे काय होणार, हिचं लग्न कसं होणार, आणि त्यांची त्यासाठी तयारी नव्हती. परंतु पाय काढल्यानंतर असंही होतं की तिच्या रिकव्हरीचे चान्सेस चांगले होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आमच्याकडे पाठवलं की कसं त्यांना काही समजून बघून आपण प्रयत्न करू शकतो का. तर त्या आई वडिलांशी चर्चा करून त्यांच्या मनातली जी सल आहे, त्यांना काय वाटतंय, तर जेव्हा कधी कधी काय होतं ना की आयुष्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो आयुष्याकडे बघण्याचा, आणि तो जसं मानसिकता अशीच तयार होत नाही, त्याच्यासाठी खूप कारणं असतात, सामाजिक कारणं असतात. तर ते ज्या भागातून आले तिथे लोक तसाच विचार करतात की एक मुलगी आहे, हिचं पुढे काय भवितव्य. जेव्हा त्यांना ही गोष्ट दाखवण्यात आली की बघा इतके पेशंट आहेत, यातले किती मुलं अशा याच्यातून जातात आणि त्यातले कितीतरी मुलं जी आहेत अशा सर्जरी नंतर सुद्धा सक्सेसफुल झाले आहेत, त्यांच्यापैकी कोणी इंजिनियर आहे, डॉक्टर आहे. तर फक्त त्या एका गोष्टीवरचं जे तुमचं लक्ष आहे की हिला पाय नसेल तर ही पुढे काय करेल, हा विचार न करता
पायापेक्षा महत्वाचा जीव आहे आणि जीव राहिला तर माणूस, आणि जी आपली थीम आहे ही या आजच्या दिवसाची आपली थीम आहे की आय एम अँड आय विल. म्हणजे प्रत्येकामध्ये ती क्षमता असते, कर्करोगाशी सामना करण्याची ती क्षमता असते, परंतु ती क्षमता कधी कधी आपलीच आपल्याला जाणवत नाही किंवा आपण मनाने इतके ढासळलेलो असतो की कळत नाही. तर त्या आई वडिलांचं तसं झालं होतं की त्यांना असं वाटायचं की काही मार्गच नाहीये. खूप एक दोनदा त्यांच्याशी बोलल्यानंतर ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली की नाही, या गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे. आणि या मुलीचा जीव वाचल्यानंतर ही पुढे करू शकते ती स्वतःचा स्वतः. आर्टिफिशियल जे काही पाय लागू शकतो, त्यानंतर तिला हे दाखवण्यात आलं. आम्ही एकत्रितपणे आमची जी रिहॅब टीम आहे, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहे, फिजिओथेरपिस्ट, सगळ्यांनी मिळून त्यांना एव्ही दाखवल्या की बघा अशी सर्जरी झाल्यानंतर पुढे काय काय करता येऊ शकतं. तर समुपदेशनाचा कधी कधी खूप खूप मोठा रोल असतो या सगळ्यामध्ये. ऍक्सेप्टन्समध्ये, स्वीकृतीसाठी, स्वीकारण्यामध्ये यामुळे मदत मिळते आणि तो एक वेळही मिळतो. विचार करायला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह, वेगळा दृष्टिकोन मिळतो की हा असंही होऊ शकतं खरं, मी फक्त एकाच दृष्टीने विचार करत होतो. तर महत्वाचं असतं. अगदी महत्वाचं आहे आणि खूप चांगला अनुभव तुम्ही सांगितलेला आहे. पुण्यावरनं आपल्याला सविता चौगुले यांचा प्रश्न आहे, त्यांचा प्रश्न घेऊयात. हॅलो. हा हॅलो मॅडम, नमस्ते. नमस्कार. हा मला ते एप्रिल महिन्यापासून पोटात दुखतंय. तर बेंबीच्या डाव्या साईडला मला सुरुवात झाली दुखायला आणि ते सोनोग्राफी केली सुरुवातीला, त्याच्यानंतर सिटी स्कॅन आणि एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी गेल्या महिन्यात केली, पण रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, पण पोटात दुखायचं काही कमी नाहीये. तर डॉक्टर म्हणले मानसिक वगैरे बघा तुम्ही. तर मला असं वाटतं की सारखं कॅन्सर वगैरे असू शकतो का, सारखं माझ्या मनातून ते जात नाहीये. म्हणजे बरं सविताजी, आपल्याला डॉक्टर यावर मार्गदर्शन करतील. काय सांगेल डॉक्टर? डॉक्टर शलाका, आपण यांना काय मार्गदर्शन करू शकतो? सगळ्याच अशी लक्षणांमध्ये कॅन्सर आढळत नाही. सो बरीच कारणं असतात ज्याच्यामुळे पोटात दुखू शकतं. जर तुम्ही डॉक्टरकडे गेला आहात, त्यांनी तुमचे तपास करून बघितलेला आहे, जर सीटी स्कॅन, कोलॉनोस्कोपी हे सगळे मॅक्झिमम पॉसिबल तपास आपण करून बघितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर काही आढळलं नसेल तर तुम्हाला कॅन्सर नक्कीच नाही. आणि जर तुमची आहारशैली व्यवस्थित असेल, काही आणखीन असे सवयी नसतील की त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, तर तुम्हाला कॅन्सर होण्याचा फारसा संभावना सुद्धा कमी आहे. सर घाबरून जायचं कारण नाहीये. जर आपल्याला असं भीत्यापाडी ब्रह्मराक्षस असं म्हणतात, म्हणजे असं तुम्ही कॉन्स्टंटली कुठल्या गोष्टीचा विचार कराल की मला कॅन्सर होईल किंवा मला काही होईल, तर आपण आज हवाई जहाजाने जातो, विमानाने कुठे जातो, ते पण गायब होऊ शकतं. पण म्हणून आपण विमानाने ट्रॅव्हल करणं बंद करत नाही. तो लाईफ की जीवन जे आहे ते जगणं आपण त्यासाठी थांबवू शकत नाही. सो त्याची एवढी त्याचा भीती मनामध्ये असण्याची गरज नाहीये. डॉक्टर सविता, तुम्ही काय सांगाल त्यांना आज मानसोपचार? कारण अशा प्रकारची जर भीती आधीच बाळगली ना मॅडम, तर ते पुढचा जो प्रवास आहे तो मग गोंधळाचा होऊन जातो की मी नेमकं जाऊ कुठे आणि काय करू. त्यांना काय सांगाल? तर या सगळ्या जर टेस्ट तुमच्या नॉर्मल असतील तर सगळ्यात महत्वाचं जे पुन्हा पुन्हा तुमचं लक्ष जात आहे की माझं पोट दुखतंय, माझं पोट दुखतंय, तर ते लक्ष दुसरीकडे जाण्यासाठी काही दुसऱ्या उपाययोजना केल्या पाहिजेत. आणि म्हणून डॉक्टर असं म्हणाले असतील की हे मानसिक आहे आणि ते भीतीमुळे आहे, मनामध्ये अवास्तव भीती आहे, याला काय म्हणतात की फोबिया किंवा अवास्तव भीती म्हणतात. तर हे म्हणजे कधी कधी भीतीमुळे होतं, कधी कधी आपण ऐकलेलं असतं आपल्या परिवारामध्ये किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांमुळे, आणि त्यामुळे आपल्या मनात ह्या कल्पना येतात. तर तुम्ही असं करा की तुमचा एक रुटीन बनवा तुमच्या दिवसाचं, की पूर्ण वेळ तुम्ही कशा एंगेज राहू शकता, स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी काय काय करू शकता, आणि ते दुखण्यावरून थोडं लक्ष दुसरीकडे जाईल असं काय करू शकता. शिवाय थोड्या काळानंतर पुन्हा एकदा तुमच्या काही तपासण्या करण्याची गरज असेल तर ते पण करून बघा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने. आणि मला असं वाटतं की जर डॉक्टरांचं म्हणणं असेल काही नसेल तर थोडं स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या जवळपास दुसरे कोणी जर मानसोपचार तज्ज्ञ असतील तर त्याबद्दल तुम्हाला खूप छान स्ट्रक्चर्ड गोष्टी करायला सांगतील ज्याचा तुम्हाला फायदा होईल आणि या भीतीतून बाहेर पडता येईल लवकरात लवकर. डॉक्टर शलाका, कारण काय देता येतील की नेमकी कुठली कारणं असतात की ज्याच्यामुळे कर्करोग उद्भवतो? बरोबर. आता बऱ्याच वेळेला आम्हीही असं बघतो की कुठला रुग्ण आमच्याकडे येतो, पेशंट येतो आणि विचारतात की मला का झाला कॅन्सर. पण ही गोष्ट एवढी सोपी नाहीये की तुम्हाला डास चावल्यावर तुम्हाला मलेरिया होतो हे एक कारण आहे. आपल्याला डायरेक्ट आपण त्याला पॉझिटिव्ह फॅक्टर जे म्हणतो, कॅन्सरमध्ये बऱ्याच गोष्टी काम करतात.
आणि बऱ्याच ते मल्टीफॅक्टोरियल आपण ज्याला म्हणू शकतो की बऱ्याच कारणांमुळे तो होऊ शकतो. पण आपल्याला असणाऱ्या काही सवयी, जसं आज जगभरामध्ये मला वाटतं टोबॅको ही एक अशी गोष्ट आहे की डेफिनेटली त्याचं इतकं संशोधन झालेलं आहे आणि इतकं प्रूफ आपल्याकडे आज आहे की त्यामुळे नक्कीच कॅन्सर होतो. तुम्ही जर या स्लाइडमध्ये बघाल तर टोबॅकोमुळे कमीत कमी शरीरामध्ये 15 ते 20 प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. आणि बाकीचे जे ब्लड प्रेशर किंवा हार्टवर त्याचा काही परिणाम होत असेल टोबॅको स्मोकचा ती वेगळी गोष्ट. पण साधारण तोंडापासून आपल्या व्हॉइस बॉक्स आपण जिकडनं बोलतो, लॅरिंग्स, बऱ्याच प्रकारचे ब्लड कॅन्सर, किडनी कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर, ह्या बऱ्याच गोष्टी टोबॅकोशी रिलेटेड आहेत. आणि स्मोकिंग किंवा जे स्मोकलेस टोबॅको वापरण्याच्या ज्या पद्धती आहेत, गुटखा, तंबाखू, पान मसाला, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण डेफिनेटली त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि ह्या ज्या सवयी आहेत त्या माणसाला डेफिनेटली लगेचच बंद करायची गरज आहे. बाकी अशा बऱ्याच आपल्या आधुनिक जीवनशैली आहेत किंवा ऑटोमोबाईलचं एक्झॉस्ट म्हणा की त्याच्यामध्ये काही पेट्रोलियम, हायड्रोकार्बन्स काही प्रॉडक्ट्स असतील, पण या गोष्टींवर आपला कंट्रोल नाहीये. कारण हे जसं आज तुम्ही म्हणा की जो एक्झॉस्ट जो येतो व्हेकल्सचा रोडवर ते कमी करण्याकरता आपण LPGच्या व्हेकल्सची इंट्रोडक्शन केली. तो जगभरामध्ये याच्यावर संशोधन चालू आहे की कसं कसं आपण याचं प्रमाण कमी करू शकतो. पण आपल्या खाण्यामध्ये काही गोष्टी असतील, जसं अल्कोहोलचं इंटेक तुम्हाला कमी ठेवलं पाहिजे. ते जर तुम्ही अति प्रमाणामध्ये करत असाल तर त्यामुळेही लिव्हरचा किंवा पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. आपल्या बदलणाऱ्या आहारशैली ज्या आपण ट्रेडिशनल इंडियन ज्या होत्या आहारशैली त्या आजकाल बऱ्याच बदलून पाश्चिमात्य देशाचं आपण अनुकरण करतोय. आणि त्या अनुकरणामुळे या बदललेल्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा आपल्या आहारामध्ये रेड मीटचं किंवा नॉनव्हेज पदार्थांचं प्रमाण जास्त असतं. ते जर आपण सॅलड्स, फ्रुट्स किंवा आपल्या ज्या इंडियन ट्रेडिशनल पद्धती आहेत ह्याला जर आपण अवलंबन केलं, त्याचा जास्तीत जास्त वापर केला तर डेफिनेटली आपण ही रिस्क कमी करू शकतो. नक्की नक्की. मॅडम, ही सगळी कारणं आहेत. बदलती जीवनशैली आजच्या घडीतला मला वाटतं सगळ्यात मोठं कारण, आणि व्यसन त्याच्या बरोबरीने हे असतं. आज महिलांमध्येही व्यसनांचं प्रमाण आपण वाढलेलं बघतोय, ती एक धोक्याची घंटा आहे. हे सगळं करत असताना एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आधी त्यांचं खंबीरपणे त्यांना एक या आजाराला स्वीकारण्याची शक्ती देणं हा तर भाग झालाच, परंतु ऑपरेशन नंतर किंवा ट्रीटमेंट नंतर, रेडिएशन, केमोथेरपी नंतर केस गळणं असेल किंवा थोडंसं विद्रुपीकरण येणं दिसण्याच्या बाबतीमध्ये, हा भाग स्वीकारणं त्या पेशंटसाठी फार अवघड असतो. पुढे सोसायटीमध्ये मिक्स होत असताना अशा वेळी तुम्ही त्यांना कशा पद्धतीने ट्रीट करता आणि काय सांगता त्यांना? नेमकं समुपदेशन काय किती महत्वाचं आहे या घडीला? मला असं वाटतं की हाच एक बऱ्याचदा कॅन्सरशी संबंधित हीच एक गोष्ट खूप त्रासदायक वाटते लोकांना की ठीक आहे आजार झाला, पण या आजाराचे जे नंतर व्रण राहतात किंवा या आजारामुळे जे शारीरिक वेगवेगळं ज्याला आपण डिसफिगरमेंट किंवा तुम्ही आता म्हणालात तसं विद्रुपीकरण जे होतं शरीराचं, तर माणसाला कुठेतरी मी जो होतो तो आता नाहीये आणि स्वतःला जर एक इंटिग्रिटी जी असते स्वतःची ती कुठेतरी हल्ल्यासारखी वाटते आणि ते स्वीकारणं खूप कठीण जातं. तर अशा वेळेला काय होतं की प्राधान्य कशाला द्यायचं? शेवटी आपल्याला हे बघावं लागतं की लाईफ शुड मूव्ह ऑन, जे आपलं जीवन आहे ते पुढे जाणं खूप महत्वाचं आहे. म्हणून प्रायोरिटी कशाला द्यायची? जगण्यामध्ये काय महत्वाचं आहे? माझं जगणं कुणासाठी महत्वाचं आहे? सगळ्यात आधी माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी आणि जे मला करून दाखवायचं आयुष्यामध्ये त्या मोटिव्हसाठी. तर या गोष्टींवर त्यांना आम्ही स्ट्रक्चर पद्धतीने समुपदेशन करतो आणि कुठेतरी पुन्हा एकदा दृष्टिकोन बदलणं हे खूप महत्वाचं आहे. जो निगेटिव्ह दृष्टिकोन आहे तो हळूहळू पॉझिटिव्हिटीकडे, ते ऑटोमॅटिक होत नाही, त्याला थोडं एक प्रोसेस असते, तो वेळ द्यावा लागतो आणि ते करून कुठेतरी माणसाला पुन्हा एकदा आशा की नाही मी अशा पद्धतीनेही आयुष्य चांगलं जगू शकतो, हे खूप महत्वाचं वाटतं. मला तुम्ही एकदम बरोबर बोललात, पण मला एकच गोष्ट सांगायचं आहे याच्यामध्ये की हे जे केस गळणं आहे ते आम्ही स्तनाच्या कर्करोगामध्ये खूप बघतो की ज्या लेडीज आमच्याकडे येतात त्यांना सगळ्यात त्याचीच भीती असते. आपण त्यांना म्हणतो की ही किमोथेरपी तुम्ही घ्याल तर तुमचे 25% फायदा आहे की तुम्ही जास्त जगाल, पण त्यांना तो ते केस गळण्याचा जो एक साईड इफेक्ट आहे तो जास्त दिसतो. आणि त्याच्यावर आपण फॅमिली आणि सपोर्ट ग्रुप ह्याच्याबद्दल पण आपण बोलतोय. तर एक छोटीशी गोष्ट आहे माझ्याकडे की एक
पेशंट अशीच आमच्याकडे आली होती, 35 ते 40 वयोगटामध्ये यंग पेशंट होती, आणि तेव्हा तिला असं कळलं की आता आपल्याला किमोथेरपी घ्यायची आणि तिचे केस गळणार आहेत. तेव्हा तिच्या नवऱ्याने आणि तिने दोघांनी जाऊन तिरुपतीला आपले केस डोनेट केले, आणि तिचा नवरा म्हणाला की जोपर्यंत तुझे केस नाहीये तोपर्यंत मी पण ठेवणार नाही. सो हे जे आपल्याला फॅमिली सपोर्ट असतो, खूप छान आय वॉज gesture व्हेरी आहे. टच्ड. म्हणजे जेव्हा त्याने असा हा हे घेतला, आणि मला वाटतं हाच सपोर्ट फार आवश्यक असतो अगदी. त्या पेशंटला त्या काळामध्ये. मॅम, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. जाता जाता एकंदरीतच डॉक्टर शलाका, तुमच्याकडनं मला जाणून घ्यायला आवडेल की मुळात हा आजार होऊ नये म्हणून किंवा झाल्यानंतरही एक चांगली जीवनशैली म्हणून त्यांनी काय अंतर्भाव केला पाहिजे आपल्या जगण्याच्या मध्ये, महत्वाचा ठळक गोष्टी कुठल्या अंतर्भाव झाला पाहिजे? सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण सवयी आपल्या बदलल्या पाहिजेत की आपल्याला आजार होऊ नये कॅन्सरचा. आपल्याला आपलं आहारशैली व्यवस्थित ठेवली पाहिजे, पाश्चिमात्य आहारशैली थोडी कमी केली पाहिजे. आपल्याला आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे, कारण बऱ्याच कॅन्सरचं संबंध आपल्या ओव्हरवेट असण्याशी किंवा जास्त वजन असण्याशी पण असू शकतो. एक्सरसाइजचा आपला प्रयोग आयुष्यामध्ये बराच कमी असतो. आज आपण खाली उभं राहून फक्त ओला टॅक्सी बोलावतो की आपल्याला इकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल, पण त्याच्यामुळे एक्सरसाइजचं प्रमाण कमी आहे. हे जर आपण ठेवलं तर मला वाटतं कॅन्सरचं प्रमाण कमी व्हायला मदत होईल. आणि दुसरी गोष्ट असं म्हणजे हेल्दी डाएट आणि एक्सरसाइज हे फक्त आपल्याला कॅन्सर ना होऊ नये यासाठी पण नाही, पण कॅन्सर झाल्यानंतर त्याच्या उपचाराबरोबर पण आपल्याला बेसिक एक्सरसाइज आणि हेल्दी डाएटचं मेंटेन करणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट मी एक्सरसाइजबद्दल तुम्हाला सांगितलं आहे. आणि देन असं असतं की कॅन्सर ही एक पटकन बरी होणारी गोष्ट नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेशन, त्याच्यानंतरची किमोथेरपी, रेडिएशन थेरपी ही सगळी ट्रीटमेंट लागते आणि ती फार 7 ते 8 महिने चालते. तर त्या ट्रीटमेंट कंप्लीट करणं हे तुमची जबाबदारी आहे. तसे दरवेळेला पेशंट आमच्याकडे येतात आणि त्यांना भीती असते हा आजार परत येईल तर त्याचं काय करायचं. तेव्हा मी त्यांना एकच सांगते की आजार परत येईल या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू नका. आमचं डॉक्टर असून असं आमचं कर्तव्य आहे की तुम्हाला सांगणं की ही सगळी ट्रीटमेंट कंप्लीट करणं गरजेचं आहे, आणि तुमची जबाबदारी आहे की तुम्ही ती ट्रीटमेंट तुमच्या सल्ल्याप्रमाणे डॉक्टरांच्या व्यवस्थित घ्याल. आणि तसं झाल्यावर क्युअर पॉसिबल होईल आणि तुम्ही बरे होऊ शकाल आणि एक रेग्युलर नॉर्मल जीवन जगू शकाल. थोडेफार साईड इफेक्ट्स एक्सपेक्टेड असतात, पण जर तुम्ही लवकर आमच्याकडे आलात तर त्या आधुनिक ट्रीटमेंट पद्धतीने ते साईड इफेक्ट्स पण आपण बरेच कमी करू शकतो. नक्कीच. जाता जाता काय सांगाल, एक समुपदेशक म्हणून काय संवाद साधू शकाल आपण? सगळ्यात महत्त्वाचं हेच सांगेन की कुठलीही गोष्ट, कुठलाही येणारा प्रॉब्लेम जर आपण स्वीकारायला सुरुवात केली तर आपण मार्ग काढू शकतो. आणि कॅन्सरचंही तसंच आहे. जर आपण कॅन्सर झाल्यानंतर स्वीकारला तर त्यातून खूप लवकर मार्ग काढू शकतो आणि काय करायचं, कुठल्या मार्गाने जायचं हे लवकर ठरवू शकतो. त्याच्यामध्ये मदत घ्या. लोकांची मदत घेण्यासाठी मागे पुढे बघू नका, एवढंच सांगेन. आणि फॅमिली सगळेजण मिळून एकत्रितपणे जर सामना केला तर हे वाटचाल सोपी जाईल. नक्कीच. डॉक्टर शलाका, तुम्ही जाता? सो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, आणि ही माझी फेवरेट लाईन आहे. एका पेशंटनीच मला ही सांगितलेली आहे की जिकडे सायन्स संपतं तिकडे अध्यात्म सुरू होतं, आणि जिकडे विज्ञान संपतं तिकडे ती स्पिरिच्युअलिटी बिगिन्स वे सायन्स एंड. सो वी नीड टू बी स्ट्रॉंग, आणि आपण जर त्याला व्यवस्थित फेस केलं, एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवला तर आपण रिकरन्सची रिस्क पण स्वतःची कमी करू शकतो. नक्की. खूप छान सांगितलं डॉक्टर शलाका. या नोटवरच मी इथे थांबते, परंतु कसा वाटला कार्यक्रम अवश्य प्रतिक्रिया कळवा या पत्त्यावर. आमचं फेसबुक आहे फेसबुक www.facebook.com/dd सह्याद्री. ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. युट्यूबवर हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. तो पत्ता आहे www.youtube.com/dd सह्याद्री. आणि ट्विटर अकाउंटवर जाऊनही आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आपण दोघी आज इथे आलात आणि खूप महत्वाची मोलाची मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद मंडळी. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयात. तोपर्यंत नमस्कार.